जय श्रीराम। नमस्कार मैत्रिणींनो, भक्ती आनंद या यूट्यूब चॅनल मध्ये मी करुणा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण श्री महालक्ष्मी व्रताचे महात्म्य, पूजाविधी व व्रतकथा पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळतील। तर हे व्रत का करायचे? तर पद्मपुराणामध्ये श्री महालक्ष्मीने सांगितले आहे की जे कोणी हे व्रत मनापासून करतील त्यांना मी सुख, शांती, समाधान, आनंद, ऐश्वर्य, धन, संपत्ती प्रदान करेल। म्हणून हे व्रत संसारी जोडप्यासाठी सांगितले आहे। तसेच हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी केली जाते व शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन असते। हे व्रत वर्षभरही करता येते। तर हे व्रत कसे करायचे? मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी लवकर उठावे, स्नान आदी करावे, घर अंगण स्वच्छ करून रांगोळी काढून घ्यावी। गुरुवारी लादी पुसायची नाही, ती बुधवारीच पुसून स्वच्छ करून घ्यायची, कारण स्वच्छतेच्या ठिकाणीच लक्ष्मीला राहायला आवडते। आमची आई नेहमी म्हणायची, हात फिरेल तिथे लक्ष्मी। म्हणजे शेती असो, घर असो, ज्या ठिकाणी आपण मनापासून काम करू त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो। म्हणून मैत्रिणींनो, आज आपण या लक्ष्मी व्रताची पूजा व त्याची मांडणी कशी करायची ते आपण आज पाहूया। अष्टलक्ष्मी असलेला हा तांब्याचा कलश घेतलेला आहे, त्यावरती हळदी कुंकवाची बोटे उठवलेली आहेत आणि स्वस्तिक काढलेला आहे। तुम्ही कोणताही कलश घेऊ शकता, त्याच्यावरती 8 हळदी कुंकवाची बोटे उठवायची आणि स्वस्तिक काढायचं। मी श्रीयंत्र घेतलेला आहे, पुठ्ठ्याला चिटकवून घेतलेला आहे आणि इथे पोथी आहे, फोटो आहे श्री महालक्ष्मीचा, मूर्ती आहे, घंटा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आहे। इकडे आपण नारळ घेतलेला आहे, फळं घेतलेली आहेत। फळं 5 प्रकारचे आहेत। देवीला ओटीसाठी सामान घेतलेलं आहे, वेणी, फुलं, विड्याची पाने, गणपती बाप्पांसाठी वस्त्र घेतलेलं आहे, हळकुंड, खारीक, बदाम, खोबरं, देवीसाठी दागिने आणि आता आरती करण्यासाठी आपण टाळ, कापूर, धूप, अगरबत्ती घेतलेली आहे। इथे पंचामृत घेतलेलं आहे। गणपती बाप्पांसाठी जास्वंद, दुर्वा घेतलेले आहेत, दूध घेतलेलं आहे आणि गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी गुळखोबरे घेतलेलं आहे। इथे वस्त्र घेतलेलं आहे जे पाटावरती अंथरायचं आहे आणि 5 प्रकारच्या फळझाडांची पाने घेतलेली आहेत। चला तर आपण ही कशी मांडणी करायची ते पाहूया। सर्वप्रथम आपण रांगोळी काढून घेऊया। इथे मी छाप लक्ष्मी मातेच्या पावलांचा उठवलेला आहे, तो तुम्ही हातानेही काढू शकता। त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये स्वस्तिक ही आहे, तुम्हीही स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। आपल्याला याच्यावरती पाट ठेवायचा आहे, तर पाटाच्या सभोवती आपण रांगोळी काढून घ्यायची। पूजा ही आपण उत्तर दिशेकडे किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून मांडायची आहे। पाटावरती वस्त्र अंथरून घ्यायचं। पूजेच्या सुरुवातीला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, तर आपण आता समई लावून घ्यायची। गणपती बाप्पाला पंचामृताने स्नान घालायचे। पाणी घालून गणपती बाप्पाला स्नान घालायचे। यानंतर स्वच्छ कपड्याने बाप्पांची मूर्ती पुसून स्वच्छ करायची। नंतर लक्ष्मी मातेचा मुखवटा मी इथे घेतलेला आहे, तुम्ही मूर्तीही घेऊ शकता। पंचामृताने आपण स्नान घालत आहोत। येथे मातेला मी स्नान घालत आहे। पाणी ओतून स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं। देवीच्या फोटोवरती दुर्वाने पाणी घालून घ्यायचं। देवीला हळदी कुंकू लावून घ्यायचं, स्वतः हळदी कुंकू लिहायचं। पाटावरती तांदूळ घालायचे, गोल वर्तुळाकारही ठेवू शकता,
नाहीतर त्याच्यावरती आपण अष्टकमलही काढू शकतो। मी बोटाने अष्टकमल हे त्याच्यावरती रेखलेलं आहे। कलश घेतला, त्याच्यामध्ये भरून पाणी घेतलं, त्याच्यामध्ये दुर्वा घातल्या, सुपारी, 1 रुपयाचं नाणं घातलं, 5 झाडांची पानं घेतली होती, ते आपण या कलशामध्ये घालायचे आहेत। आणि त्याच्यावरती शेंडी वर येईल असा नारळ ठेवायचा। देवीचा मुखवटा लावून घ्यायचा, दागिने घालून घ्यायचे। आणि वेणी घालून घ्यायची। आता हा तयार केलेला कलश आपण वर्तुळाकार पसरलेल्या तांदळावर ठेवून द्यायचा। समईलाही आसन द्यायचं आहे। इथे मी गणपती बाप्पाला विराजमान केलेला आहे। इथे जोड पाणी अंथरलेली आहेत। बाप्पांना वस्त्र घातलं, जास्वंदाचं फूल वाहिलं, दुर्वा वाहिल्या, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला, इथे देवीचा फोटो ठेवला आणि इथे हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, खारीक आणि बदाम ठेवला। आता महालक्ष्मी यंत्राला, पोथीला हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची। फळे वाहिलेली आहेत। मी इथे वटीचं सामान ठेवलेलं आहे, म्हणजे तांदूळ, ब्लाऊज पीस असं। देवीसाठी साखर टाकून गोड असं दूध ठेवायचं, देवीसाठी पाणी ठेवायचं, अगरबत्ती लावून घ्यायची, तुपाचा दिवा लावून घ्यायचा। तसंच आपण हे व्रत वर्षभर सुद्धा करू शकतो। धूप लावून घ्यायचा, धूप ओवाळून घ्यायचा। नंतर आरती करून घ्यायची। देवीचं नमनाष्टक वाचायचं, पोथी वाचायची, रात्री गोडाचा नैवेद्य करून सर्वांसोबत जेवण करायचं। अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची पूजेची मांडणी साधी सोपी अशी करून घेतलेली आहे। दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी तुळशीमध्ये ओतावे व कलशावर ठेवलेली डहाळी 4 दिशांना घरामध्ये 4 पानं ठेवून द्यायची आणि बाकीचे झाडामध्ये ठेवायची किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायची।